हॅलो, स्क्रीन दिसते, आवाज येतो? हॅलो परितोष, हॅलो, आवाज येतो का माझा? हो सर. हो सर, स्क्रीन येतोय. दिसते ना? ओके ओके, चालेल. चला, कालच्या मध्ये काय कोणाला काय प्रॉब्लेम होता? सगळं समजलेलं परफेक्ट? कालच्या मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम होता? काय हो डाऊट सर. काय होते का? काय नव्हता डाऊट? समजलंय नाही सगळं? नाही नाही. ओके, चालेल. चला, एक काम काय करायचं बघा, लेक्चर झाल्यावर जर टाइम असेल तर परत एकदा सगळं पुस्तकातले क्वेश्चन न बघता सोडवायचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुमचे परफेक्ट होऊन जाईल. ओके, तर चला, मला एक सांगा, तुम्हाला जर असे नंबर दिले, समजा 7, 8, 9, 10, आणि त्याचं सम काढायला सांगितलं, तर तुम्ही काय करणार? तुम्ही सगळ्या नंबरचं मला काय करायची, बेरीज करायची आहे. काय करणार? बेरीज करायची आपल्याला. तर आपण काय करणार? परितोष गवंडे, काय करावं लागेल? 1 + 2 असं करणार? अरे, 1 + 2 + 3 + 4 असं करणार का? सर, 1 हा, + 10 आणि 2 + 9 असं करत जायचं. ओके. पण त्याच्यापेक्षा असं केलं तर काय होईल का? आपलं होईल का आन्सर बरोबर? मी काय करतो माहिती आहे की आहे ते उलट्या क्रमाने लिहितो. ओके, हे सगळे मी काय करतो, उलट्या क्रमाने लिहितो. चुकलं माझं. 9, 8, 10, 9, 8, 7, 6, सॉरी 5 राहिलं. 5, 4, 3, 2, 1. प्रत्येकाची बेरीज जर बघितली तर 11 येते बघा, 11 येते. ओके, सगळ्यांची जर बेरीज बघितली ती काय येते? 11 येते. बरोबर आहे? ओके, आणि किती टर्म्स आहेत बघा, एकूण किती आहेत संख्या? 11 वेळा आलेला आहे. म्हणून आपण काय करणार, तर नाही, 10 वेळा आले, सॉरी. त्यामुळे आपण काय करणार सांगा, 10 इंटू काय करणार, 11 करणार. किती येतं आन्सर? 110 येतं. पण आपण काय केले, पहिलं जी संख्या आहे सगळ्यात त्यात परत इथे घेतलेल्या आहे, मग त्याची डबल केली. त्यामुळे मी काय करणार सांगा, ÷ 2 करणार. आपल्याला आन्सर मिळालं. लक्षात आहे? आता समजा तुम्हाला असं सांगितलं, 1 + 1, 2, 3, 4, 5 अप टू तुम्हाला 100 सांगितले, तर यांची बेरीज करण्यासाठी काय करायची, ट्रिक काय वापरायची सांगा? इथे 100 लिहायचं, शेवटी 1 लिहायचं. या दोघांची बेरीज करायची. किती होते? 101 होते. असे किती संख्या आहेत, किती वेळा आले ते रिपीट झालंय? 100 वेळा रिपीट झालं. म्हणजे मी काय करणार, 100 करणार, आणि त्याला काय करणार सांगा, 2 0 भागिले 2 करणार. भागिले जेव्हा 2 करणार तेव्हा आपल्याला आन्सर काय मिळणार सांगा? 5 दुनी 10, 5 दुनी 10 आणि 0, हे त्याचा आन्सर. लक्षात आहे? कुठल्याही संख्या समजा आपल्याला सम करायचा आहे, तुम्हाला सांगितलं की 1, 2, 3, 4, 5 आणि अप टू तुम्हाला सांगितलं 500 पर्यंत ऍड करा, त्याची काय करा, बेरीज करा म्हणून सांगितलं. तुम्ही काय करणार सांगा, इथे 500 लिहिणार, इथे 499 लिहिणार, आणि लास्टला 1 लिहिणार. म्हणजे मध्ये सगळे क्रमांक येणार, मध्ये अंक येणार, फक्त याची बेरीज करायची. 500 घेते, असे किती अंक आहे? 500 आहे. 500 अंक आहे, म्हणजे मल्टिप्लाय बाय 500 करायचं. आणि दोनदा आपण यूज केले, इथे एकदा, इथे एकदा, म्हणून आपण ÷ 2 करणार. हे जर बघितलं तर किती येतं सांगा? 5 × 5, 5 0 0, 5 भागिले 2. त्याचं जे आन्सर येईल ते आपलं आन्सर असणार आहे. हे त्याचं काय असणार आहे? आन्सर. हे सम करायची आपल्याला गरज नाहीये. लक्षात आहे? आता हीच आयडिया, हीच हे आपण काय वापरणार आहे सांगा, आपल्याला सम करायचं. आपण काय बघतोय आज, तर अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या n पदाची बेरीज. म्हणजे काय?
सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. एपी मध्ये असलेल्या सिरीजची आपल्याला काय करायची आहे, सिक्वेन्सची आपल्याला बेरीज करायची आहे. लक्षात? तर ती कशी करायची ते आपण काय करणार आहोत आज बघणार. ओके, चला. तर आपल्याला माहित आहे की पहिला टर्म आपला काय कन्सिडर करतो आपण. पहिला टर्म आपण काय म्हणतो, ए म्हणतो, बरोबर आहे ना. पहिला टर्म ए म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो T1 पण म्हणतो. ओके, आपल्याला सांगितलं की समजा पहिला टर्म दुसरा टर्म काय येणार आपला ए प्लस काय येणार, पटकन बोला. दुसरा टर्म काय येतो, डी येतो, ए प्लस डी. तिसरा टर्म आपला काय येतो, ए प्लस 2D. पुढे लास्टचा टर्म आपला काय येतो सांगा, ए प्लस काय येतो, बोला किती झालंय सगळं, n-1d. n-1d. ओके, आता मी काय करणार सांगा, याच्या अगोदरचा एक टर्म लिहूया म्हणजे तुम्हाला आणि समजेल. हे जरा इथे घेतो. याच्या अगोदरचा टर्म कोण सांगणार मला, शेवटचा टर्म आहे ना त्याच्या अगोदरचा टर्म काय ना, ए प्लस काय ना, पटकन बोला, n-2d. इथे -1 आहे, त्याच्या अगोदरचा काय करावा, -2 करावं लागेल. ओके, तर हे आपले काय झाले सांगा, शेवटचे लास्ट आणि पहिले 3 झाले. मग मी काय करणार सांगा, हा टर्म पहिल्याला ऍड करणार. मगाशी केलं तसं ना, 100 ला आपण 1 ऍड करायचो बघा. हा पहिल्याला ऍड, हा दुसऱ्याला मी ऍड करणार, म्हणजे काय होणार, त्याच्याबरोबर बेरीज करणार. ओके, तिसरा टर्म मी लिहिणार आहे. हा शेवटचा टर्म आहे तो मी इथे घेणार. सेकंड टर्म आहे तो सेकंड लास्टला घेणार आणि याची बेरीज करणार. ओके, या दोघांची जर बेरीज मी केली तर काय होते सांगा, ए अधिक ए प्लस n-1, किंवा आपण काय म्हणू शकतो 2a n-1d. ओके, ह्या दोघांची बेरीज आपण केली, ए प्लस डी. ओके, प्लस ए प्लस n-2d होते. क्लिअर? एवढं समजलंय सगळ्यांना? हॅलो हो सर. हॅलो, समजतंय का? बोला की, आवाजच येत नाही आहे. हो सर. हा, एवढं समजतंय. हे जर आपण एकत्र केलं तर आपलं काय होणार सांगा, 2a प्लस काय होणार, 2a प्लस काय होणार, इथे बघा जर मी काय केलं, डी लिहितो इथे, प्लस n-d म्हणजे काय झालं सांगा, nd झालं, आणि -2d झालं. म्हणजे ऍक्च्युली आपण जर सिम्प्लिफाय केलं नाही तर मला काय मिळणार सांगा, -d मिळणार आणि प्लस 2nd मिळणार, nd मिळणार. ओके, म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो सांगा, 2a प्लस हा टर्म मी काय करणार, n समजा पहिल्यांदा घेतला, n-1d असा लिहू शकतो. हे जर समजलं नसेल तर परत एकदा मी सांगतो बघा. हे जर तुम्ही कन्फ्युज होत असाल, हे दोन्ही मी ऍड केलं पण मला काय पाहिजे ते या फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणून मी काय करतो सांगा, हे दोन्ही ऍड करतो, 2a झालं. आणि इथे जर बघितलं तर तू काय होणार सांगा, हे डी टर्म आहे, डी ने याला मल्टिप्लाय केलं, nd झाला, आणि डी ने 2 ला मल्टिप्लाय केलं तर -2d झालं. आता डी 1 वजा 1 प्लस डी आहे आणि -2d आहे, म्हणजे काय होणार सांगा, 2a प्लस nd आणि सॉरी बरोबर nd आणि -d होणार. ओके, आता मी काय करू शकतो, याच्यामधला n कॉमन काढू शकतो, n नाही d कॉमन काढू शकतो, n-1d होणार. d जर कॉमन काढला तर मला काय मिळालं सांगा, परत तेच मिळालं, दोघांचं सेम मिळालं. तसंच हे आणि हे ऍड केलं तरी मला काय मिळणार सांगा, तेच मिळणार. जसं मी काय करत होतो सांगा, 1 + 100 वगैरे करत होतो बघा, प्रत्येक टर्म मला सेम मिळतो, प्रत्येक टर्म मला काय मिळतो सांगा, सेम मिळतो. त्यामुळे
ह्याचं जर ऍडिशन करायचं झालं तर मी काय करणार, दोनदा ते ऍड करणार, म्हणजे आपल्याला जे सम मिळणार त्याला आपण सिम्बॉल दाखवतो यस आहे, आणि जे आन्सर येणार म्हणजे जे आपला एक टर्म मिळाला ना, असे किती टर्म असणार सांगा, n टर्म असणार. मग अशी म्हणत होतो आपण 100 टर्म असणार, म्हणजे मल्टिप्लाय बाय 100 करायचो, गुणुले 100 करायचो. आता किती टर्म असणार, n टर्म असणार, आणि त्याला आपण डिवायडेड बाय 2 करणार. म्हणजेच आपलं काय झालं सांगा, सम ऑफ n फर्स्ट n टर्म्स. लक्षात आहे, म्हणजे जे एपी मध्ये असतं त्यांचं काय करायचं, सम करायचं आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करा म्हणून कुठे येणार नाहीये, पण तुम्हाला हा फॉर्म्युला काय असायला पाहिजे सांगा, हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असायला पाहिजे. लक्षात आहे, मी फॉर्म्युला परत एकदा इथे लिहितो बघा पुढे. आपण काय काढले सांगा, Sn इज इक्वल टू n/2, ओके, 2a प्लस n-1 d. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असतो. हाच मी दुसऱ्या प्रकारे पण लिहू शकतो. मी काय करणार सांगा, हे n ने ना याला काय करतो, गुणतो. n ने आतल्या टर्मला मी गुणतो, म्हणजे काय होणार सांगा, n इंटू 2a म्हणजे काय झालं, 2na झालं, आणि भागिले 2. ओके, ह्या संपूर्ण टर्मने मी याला भागलं, गुणलं, आणि नंतर काय करतो, ह्याने परत याला हे करतो, म्हणजे काय आलं सांगा, n/2 n-1 d. आता इथे बघितलं तर आपले काय जातात सांगा, 2 जात आहेत, म्हणजे आपल्याला या फॉर्मॅटमध्ये पण आपण लिहू शकतो. कुठलाही वापरला तरी आन्सर काय येणार सांगा, सेम येणार. ओके, म्हणजे आपल्याला जर सम काढायचं असेल, जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मधले अंकगणितीय श्रेणीमध्ये असलेल्या सिरीजचं जर सम काढायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू. क्लिअर. आता आपण काय बघूया, आपलं आन्सर आपण जे काढलंय ना ते आन्सर बरोबर आहे का ते बघूया. आपण काय बघितलेलं सांगा, 1 to 100 आपल्याला काय करायचं आहे, सम काढायचं आहे. तर 100 टर्म आहेत म्हणून मी काय करणार, 100 लिहिणार, n इज इक्वल टू 100. ए म्हणजे पहिला टर्म आपला आहे तो 1 आहे, प्लस एकूण टर्म किती आहेत, 100 आहे, डिवायडेड बाय 2. इथे मी काय करणार, 9 मी डिटेल लिहितो इथे, 100 - 1, आणि डिफरन्स किती आहे सांगा, डी आहे. 1 आणि 2 मध्ये डिफरन्स 1 आहे, सॉरी 3 आणि 2 मध्ये डिफरन्स 1 आहे. असं त्यामुळे मी परत इथे लिहितो, हा 100, याचं जर 100 भागिले 2 केलं तर 50 आले, इथे मला 90 मिळतात, 99 मिळतात, सॉरी, आणि डी म्हणजे 1 आहे. ओके, याचा जर गुणाकार केला तर किती येतो बघा, किती येतो, बरोबर आहे, बरोबर आहे का. आपण मगाशी आन्सर काढलेलं बघा, 5050. आपला आन्सर काय सांगा, बरोबर. इथे फक्त हा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात आहे, आणि हे समजलं तर चांगलंच झालं. हे आपण कसं केलं बघा, मेथड वापरले. आपण काय केलं सांगा, 2 वेळा ते ऍड केलं, 2 वेळा काय केली, ती बेरीज केली आणि डिवायडेड बाय 2 केलं. त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला कसा काढला हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. लक्षात आहे, आणि आपण काय बघितलं सांगा, की कशा प्रकारे हे करू शकतो. म्हणजे इथे मी तुम्हाला 2 हे दाखवले बघा फॉर्म्युला. एक तर तुम्ही हा वापरू शकता किंवा हा वापरू शकता, दोन्ही सेम आहे, काही फरक नाही. इथे फक्त n/2, n भागिले 2 काय केले सांगा, बाहेर काढले. ते कोणतरी प्रेझेंट करतोय, कोण करतो प्रेझेंट, माझं दिसतंय तुम्हाला, दीक्षा, माझं दिसतंय रे का नाही दिसत आहे, हॅलो, दिसतंय सर, दिसतंय ना, ओके. कोणतरी मध्ये प्रेझेंट करतं, प्रेझेंट कोण करतोय मध्ये, कवळेकर, दिसतंय ना सगळ्यांना, काय प्रॉब्लेम आहे, हॅलो, हे कोणतरी कोण हे करते, दीक्षा, दीक्षा कोण आहे वय सर आता दिसत नाहीये. कोणतरी प्रेझेंट करतोय, कोणतरी, थांबा मी परत एकदा करतो. दिसतंय आता, हो दिसतंय. हे ती कळवटकर कोण आहे ती, दीक्षा, प्रेझेंट करू नको बघ मध्ये, ओके. झोपेत आहेत का, चला, हे समजलं सगळ्यांना. म्हणजे परत एकदा मी फॉर्म्युला इथे लिहितो बघा तुम्हाला हे करण्यासाठी. तर आपला फॉर्म्युला काय सांगा,
सम ऑफ नंबर n नंबर काढायचं असेल तर एक तर आपण काय करू शकतो सांगा, n/2 लिहू शकतो. ओके, 2a प्लस n-1 d अशा प्रकारे लिहू शकतो. किंवा हे जर आज आपण घेतलं तर na होणार प्लस n इंटू n-1 d भागिले 2. एक तर असा तुम्ही लिहू शकता किंवा असा, दोघांचा आन्सर काय येणार आहे, सेम आहे. क्लिअर समजलं? याच्यावर आपण कितीतरी उदाहरणं सोडवणार आहोत. लक्षात येईल ना? तर फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावेच लागतील. लक्षात आहे? आणि हाच फॉर्म्युला मी कसा लिहितो बघा. समजा मी हा फॉर्म्युला असा लिहू शकतो का बघा, सांगा मला. n/2 मी 2a ना ते a प्लस a लिहितो आणि त्याच्या पुढे लिहितो n-1 d. कालचं सगळ्यांना समजलेलं? कालचे सगळ्यांना समजलेलं? हो. हॅलो, हा, मग मला सांगा या टर्म बद्दल आपण काय लिहू शकतो? a प्लस n-1 d बद्दल आपण काय लिहू शकतो? भोसले, मुळी, काय लिहू शकतो? अनावडे काय लिहू शकतो? a प्लस n-1 d. A चा nth टर्म. आपण काय करतो, n टर्म आपण कसा काढायचो बघा. nवी संख्या कशी काढायचो? n-1 d. लक्षात आहे? म्हणजेच काय लिहू शकतो सांगा, इक्वल टू n/2 a प्लस tn म्हणजे कुठला टर्म असणार सांगा, तो शेवटचा टर्म असणार. हा कुठला, a म्हणजे कुठला टर्म असतो? a म्हणजे कुठला असतो? कितव्या नंबरचा असतो? हा, पहिला असतो आणि हा शेवटचा असतो. म्हणजे जर सम करायचं असेल तर आपल्याला किती संख्या आहे ते माहित असेल, पहिला टर्म माहित असेल, शेवटचा टर्म माहित असेल, तर आपण डायरेक्टली काढू शकतो. हा पण फॉर्म्युला वापरून आपण बघूया. आपला आन्सर बघू. आपण मगासच बघूया, कुठलं सांगा, 1 ते 100 आपल्याला बेरीज करायची आहे. पहिला टर्म किती संख्या आहे? 100 संख्या आहे. पहिला टर्म मला माहित आहे 1 आहे, शेवटचा टर्म मला माहित आहे किती आहे, 100 आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, हे ते 101 मिळालं आणि हे 50 झालं. हे 50 झालं. म्हणजे आपण काय करणार सांगा, 50 गुणुले 101. आन्सर काय येते बघा, 50. परत ते येत आहे. हे कुठलाही वापरा तुम्ही, याने करा किंवा याने करा. इथे फक्त काय माहित असायला पाहिजे सांगा, पहिला नंबर माहित असायला पाहिजे, शेवटचा नंबर माहित असायला पाहिजे आणि एकूण नंबर्स किती आहेत ते पण माहित असायला पाहिजे. तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. लक्षात, आपल्याला काय माहिती दिलेली आहे त्याच्यावरनं तुम्ही काय करणार सांगा, कुठला फॉर्म्युला वापरायचा ते बघणार. क्लिअर? सगळ्यांना समजलं? परत एकदा लक्षात घ्या, हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, परत एकदा मी काढतो परफेक्ट होण्यासाठी. Sn इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 d. हा एक, किंवा तुम्ही हाच असा पण लिहू शकता, भागिले 2. किंवा जर तुम्हाला शेवटचा टर्म दिलाय आणि काय दिलाय सांगा, पहिला टर्म दिलाय, तर आपण काय करू शकतो, ते वेगळ्या प्रकारे पण लिहू शकतो. लक्षात आहे? तुम्ही काय करणार, n/2 n/2 पहिला टर्म आणि शेवटचा टर्म यांनी सुद्धा तुम्ही काय करू शकता, काढू शकता. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? तर याच्याशी रिलेटेड आपण काही उदाहरणार्थ काय करणार आहोत, सोडवणार. लक्षात आहे? तर पहिलं उदाहरण आपण घेऊया की आपल्याला नाही, हे घेण्याअगोदर मी तुम्हाला अनेक दाखवतो 2 मिनिट. ओके, किती दाखवतो. आपल्याला काय करायचंय, पहिले ना नॅचरल नंबर, किती नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या अप टू n पर्यंतच्या नंबर, n पर्यंतच्या नैसर्गिक संख्येचे म्हणजे नॅचरल नंबरचं आपल्याला काय करायचंय, बेरीज करायची आहे. तर इथे आपल्याला पहिला नंबर कुठला झाला सांगा, ए हा आपला पहिला नंबर झाला आणि शेवटचा नंबर काय आला सांगा, आपला 3 म्हणजे आपला काय झाला सांगा, शेवटचा नंबर झाला. आता याच्यामध्ये फरक किती आहे बघा,
2 आणि 1 मध्ये एक फरक आहे, 3 आणि 2 मध्ये एक फरक आहे. म्हणजे डी आपल्याला काय मिळू शकतं, 1 मिळू शकतं. पण डी ची आपल्याला काय करणार नाही, गरज पडणार नाही. लक्षात आहे. आपण कुठला फॉर्म्युला वापरू शकतो सांगा, Sn इज इक्वल टू n/2 पहिला टर्म आणि शेवटचा. तर आपल्याला काय माहित आहे, किती संख्या आहेत ते माहित आहे. किती संख्या आहेत आपल्याकडे, n टर्म आहे, बरोबर आहे ना. किती संख्या आहे, n टर्म आहे. मग आपण जर पहिल्या n नंबरची जर आपल्याला काय करायचे, बेरीज करायची असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरा. सॉरी, एक आपण काय करूया इथे, ए बद्दल मी 1 वापरतो म्हणजे आपला आणि झाला. हा आपला रेडीमेड फॉर्म्युला झाला. n+1 जे स्कॉलरशिपला वगैरे बसलं असतील ना, त्यांना माहित असेल की हा तुम्हाला रेडीमेड फॉर्म्युला तिथे मिळायचा. कसा मिळायचा, तर अशा प्रकारे तो मिळायचा. 8वीला वगैरे स्कॉलरशिप मध्ये वगैरे फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला जर कोणी ट्रिक सांगितली असेल तर ही वापरली जायची. समजा मला काय करायचंय, 1 to 50 नंबरचं काय करायचंय, 1 ते 50 नंबरचं ऍडिशन करायचंय. 1 + 2, 1 + 2 + 3 + 4 + 5. आपण काय करणार, शेवटचा नंबर म्हणजे किती नंबर आहे, शेवटचा नंबर किती संख्या आहे, तर 50 आहे. त्याला 51 ने काय करायचं, गुणायचं आणि भागिले 2 करायचं. लक्षात आहे. याचं जे आन्सर आहे ना, ते पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांचं काय असणार आहे सांगा, बेरीज असणार आहे किंवा सम असणार आहे. लक्षात आहे. म्हणजे हा फॉर्म्युला पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे पहिल्या समजा काय काढायचंय, नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे. किती दिलेले असेल तुम्हाला, समजा पहिल्या 250 संख्यांची बेरीज करायला सांगितलं, तर मी काय करणार सांगा, 250 इंटू त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आणि भागिले 2 करायचा. मग करत बसायची गरज नाही. लक्षात आहे. जर तुम्हाला एमसीक्यू टाईप म्हणजे पर्याय निवडा म्हणून असे क्वेश्चन आले ना, तरी सगळं करायची तुम्हाला गरज नाही. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा, तुम्ही ते करू शकता. ओके. तर नेक्स्ट बघूया आपण. हा एक झाला. दुसरा आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्या n समसंख्यांची बेरीज करायची आहे. सम किंवा आपण इव्हन म्हणतो त्याला. समसंख्यांची बेरीज करायची आहे. पहिला समसंख्या कुठली आहे सांगा, पहिली समसंख्या कुठली आहे, पहिली समसंख्या किती आहे, 2. पटकन बोला. इव्हन नंबर कुठला आहे पहिला, सगळे झोपे राहतात. परितोष, पहिली समसंख्या 2 धरूया. 0ला व्हॅल्यू नाहीये. ओके. आणि ते 0 मध्ये ऍड केलं तरी काय फरक नाही पडणार आहे. ओके. दुसरी समसंख्या 4. तिसरी समसंख्या इव्हन नंबर 6. तशीच मला सांगा 10वी समसंख्या काय असणार, डायरेक्टली सांगू शकता 10वी समसंख्या काय असणार, 20 असणार. कशी काढली तुझा, कशी काढली, हे बघा. पहिली समसंख्या काढण्यासाठी मी 1 × 2 केलं, दुसरी समसंख्या काढण्यासाठी 2 × 2 केलं, तिसरी समसंख्या काढण्यासाठी 3 × 3 केलं. तशीच 10वी समसंख्या काढण्यासाठी मी काय केलं, 10 × 2 केलं. तशीच मला सांगा n नंबरची समसंख्या काढण्यासाठी तुम्ही काय करणार, n नंबरची समसंख्या काढण्यासाठी काय करणार, n × 2. n × 2 काय मिळणार सांगा, 2n मिळणार. आपण काय करणार, n × 2 करणार. लक्षात आहे. म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं सांगा, पहिली समसंख्या आहे आणि nवी समसंख्या आहे. nवी समसंख्या n नाही येणार. लक्षात आहे. काय येणार सांगा, 2n येणार. लक्षात आहे. ही आपली काय झाली सांगा, n नंबरवर असलेली समसंख्या. ही कशी, 10 नंबरवर असलेली समसंख्या. इथे आपल्याला काय काय मिळालं बघा. a = आपल्याकडे आहे 2, शेवटची समसंख्या आहे आपल्याला 2n आहे. ओके. आणि किती नंबर्स आहेत, तर टोटल नंबर किती आहे सांगा, n आहे, ते पण आपल्याकडे आहे. याच्यावरून आपण काय करू शकतो, पहिल्या समसंख्ये किती पाहिजे तुम्ही फॉर्म्युला लिहू शकतो. मी काय करतो, Sn = अरे कोणाचा तरी माईक ऑन आहे बघा, कोण आहे, वरक, गार्गी वरक. ओके. तर आपण फॉर्म्युला कुठला वापरू शकतो समजा, पहिला नंबर आहे आणि शेवटचा नंबर आहे, मग आपण ही वापरू शकतो n. म्हणजे काय मिळणार सांगा आपल्याला, n/2. n ची व्हॅल्यू n आहे. पहिला नंबर कुठला आहे, 2 आहे, आणि शेवटचा नंबर कुठला आहे सांगा, 2n आहे. बरोबर आहे. ओके. तर आपण काय करणार सांगा, हे 2
टू जर बाहेर काढले तर आपल्याला काय मिळालं सांगा 2n/2 आणि 1 + n मिळालं. हे 2 गेले म्हणजे काय होणार सांगा आपला n+1. हा आपला दुसरा फॉर्म्युला झाला. कशासाठी आला? समसंख्यांची बेरीज करण्यासाठी. आता समजा तुम्हाला सांगितलं 2 ते 10 म्हणजे 2 ते 10 हे समसंख्या आहेत. किती समसंख्या आहेत? 5 समसंख्या आहेत. त्यांची बेरीज करा म्हणून सांगितलं. तर आपण काय करणार आहे, तर 5 आपला नंबर आहे इंटू 6 करणार. म्हणजे आपलं काय येते बघा, 6 × 5 = 30 येतं. बरोबर येते का? बघूया आपण. 10 + 8 + 6 + 4 आणि +2 किती येतं आन्सर बघा. 8 + 2 10, 6 + 4 10 आणि 10. डायरेक्टली तुम्ही काय सांगू शकता. समजा तुम्हाला सांगितलं पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज करा. सम ऑफ फर्स्ट 25 इव्हन नंबर्स. म्हणजे पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज करा. तर मी काय करणार, 25 × 26 करणार. ही आपल्याला काय मिळणार, बेरीज मिळणार. म्हणजे हा एक तुम्हाला रेडीमेड फॉर्म्युला मिळाला, जो तुम्ही बहुतेक स्कॉलरशिप मध्ये वापरला का माहित नाही, पण ही ट्रिक आहे. पण हे कसं आलं ते आपल्याला इथे या सहाय्याने आपल्याला आलेलं आहे. लक्षात आहे? हे तुम्हाला प्रूव्ह करायचं नाहीये. लक्षात आहे? तर तुम्हाला लक्षात असेल तर बहुतेक 10वीच्या परीक्षेला तुम्हाला विचारू शकतो. NTSC ला वगैरे काय गरज नाही. तुम्हाला फॉर्म्युला फक्त काय असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. आणि आपण काय बघणार आहोत, जसं समसंख्या बघितल्या ना, तसं आपण ऑड नंबरचं सम कसं काढतो, विषम संख्यांची बेरीज कशी काय. ओके, तर आपल्याला विषम संख्या कुठल्या कुठल्या आहेत सांगा, पटपट बोलत चला म्हणजे जास्तीत जास्त मला घेता येईल. विषम संख्या कुठल्या आहेत? पहिली विषम संख्या 1, 1, 3, पुढे 5, 6. 7. तशीच मला तुम्ही 10वी विषम संख्या कुठली असणार सांगा. ही पहिली झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, ही चौथी झाली. तशी 10वी विषम संख्या किती असणार? दीक्षा कोणी? दीक्षा, हे दीक्षा तुझा हे कर ना, म्यूट कर ना. कशी काढली रे 10वी? किती असणार? 19. कशी काढली? त्याच्यासाठी काय करायचं बघा. पहिली काढण्यासाठी मी काय करतो सांगा, 2 × n - 1 करतो. विषम संख्या की हा फॉर्म्युला वापरायचा. 2n, n म्हणजे 1, 2 × 1 म्हणजे 1, 2 झाले -1, पहिली मिळाली. दुसरीसाठी मी काय करणार सांगा, 2 × n म्हणजे काय आलं, सेकंड नंबर. सेकंड म्हणजे काय होणार सांगा, 4 - 1. n ची व्हॅल्यू इथे 2 झाली. इथे काय होणार, n ची व्हॅल्यू 3 होणार. 3 × 2 = 6 - 1 5. तसं सेम आपण 10वी काढायची असेल तर n ची व्हॅल्यू माझी 10 असणार आहे. लक्षात आहे? n ची व्हॅल्यू 10 × 2 - 1 किती मिळणार, 19 नंबर मिळणार. तशीच मला सांगा n नंबरची संख्या, विषम संख्या काढण्यासाठी मला काय करावं लागेल, काय लिहिणार मी, हा फॉर्म्युला लिहिणार. n नंबरची विषम संख्या, n ची व्हॅल्यू n आहे, त्यामुळे मला काय लिहावं लागेल, n नंबरची विषम संख्या 2n - 1. लक्षात आहे? म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, पहिला नंबर पण मिळाला आणि शेवटचा नंबर पण मिळाला. आता आपण इझिली काढू शकतो, सम काढू शकतो. आपला फॉर्म्युला काय, n/2. बरोबर आहे ना. पहिला नंबर T1 लिहिलं तरी चालेल आणि Tn किंवा इथे A लिहिलं तरी चालेल. आता पहिला नंबर आपला काय आहे सांगा, A आहे, आणि शेवटचा नंबर काय आहे सांगा, काय, सॉरी A नाही, आपण 1 घेतोय ना, 1 प्लस शेवटचा नंबर आपला आहे बघा 2n - 1. हे जर आपण सॉल्व्ह केलं बघा, हे 1 1 गेलं म्हणजे काय राहिलं सांगा, 2n. हे 2 2 गेलं तर n². लक्षात आहे? हे कशासाठी आलं सांगा, विषम संख्यांचं सम काढण्यासाठी झालं, विषम संख्यांची बेरीज करण्यासाठी आलं. आपण बघूया, हे 4 विषम संख्यांची मला बेरीज करायची आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया, 7 3 10 होतात आणि 5 आणि 1 6 होता, म्हणजे टोटल किती होतं, 16 होतं. 4 विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर n = 4 असणार आहे. 4चा स्क्वेअर 33. समजा 5 विषम संख्यांची बेरीज करायची आहे तर 5चा स्क्वेअर करायचा.
त्याच्यामध्ये आपण काय करणार, ऍड करणार, समजा 9 ऍड करणार, म्हणजे आपल्याला काय मिळालं समजा 5 विषम संख्यांची बेरीज. तुम्हाला सांगितलं 10 विषम संख्यांची बेरीज करा, 10चा स्क्वेअर करा, 100 येईल. आणि काही काढत बसायचंच नाहीये लक्षात आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. मी सगळे फॉर्म्युला परत एकदा रिपीट करतो. पहिल्या एन नॅचरल नंबर नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण काय करणार सांगा, एन प्लस 1 भागिले 2 ही नॅचरल नंबर किंवा त्याला आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या. ओके. दुसरं आपण काय बघितलं तर समसंख्यांची बेरीज कशी करायची. तर समसंख्यांची बेरीजसाठी आपण काय बघितलं, ह्याच्यातलं फक्त भागिले 2 आहेत ना ते काढून टाकायचं झालं. आणि विषम संख्यांची बेरीज काढायची असेल तर एनचा वर्ग करायचा, आपल्याला मिळतं. एकदम सिंपल आहे बघा. हे पण तुम्हाला 3 फॉर्म्युला काय करावे लागेल लक्षात ठेवायला. कठीण काही नाही बघा. हे नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या, त्याच्यातलं 2 काढलं की आपल्याला समसंख्या मिळाली, इवन नंबर. आणि विषम संख्या की हे आहे. ओके. तर याच्याशी रिलेटेड आपण काय करणार आहोत, काही उदाहरणं सोडवणार आहोत. ओके. तुमचा बहुतेक प्रॅक्टिस सेट 3.3 आहे, तो आपण सोडवणार. आता इथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे, मोकळ्या जागा भरा असं दिलेलं आहे. आपल्याला दिले बघा A = 7, 6, D = 3 आणि यस 27 म्हणजे 27 पहिल्या 27 नंबरची आपल्याला बेरीज करायला सांगितलेली आहे. तर इथे मी सगळं परत लिहितो बघा. 27. ओके. लिहिताना असं लिहायचं, एन म्हणजे आपलं काय झालं 27 झाला. आपला फॉर्म्युला आहे काय सांगा, n/2 2a लिहितो आपण. 2a म्हणजे आपलं काय ना सांगा 2 × 6, कारण आपल्याला a म्हणजे 6 दिलेलं आहे, प्लस आपल्या फॉर्म्युला n-1 d. मी फिलिंग द ब्लँक्स करण्यापेक्षा डायरेक्टच इथे लिहितो बघा. तर आपल्याला n ची व्हॅल्यू 27 आहे आणि 27 नंबरची आपल्याला सम करायचे किंवा बेरीज करायची. नंतर ह्याचं 12 होतं. n म्हणजे 27 आहे, 27 आहे, वजा 1 आणि d आपल्याला दिलेला आहे 3 दिलेला आहे. ओके. म्हणजे काय झालं समजा 27/2 भागिले 2 12 26 गुणिले 3. एक मी स्टेप वाढवली हा, सॉरी इथे प्लस पाहिजे, इथे आपलं प्लस आहे ना. 26 गुणिले 3 इथे येतं बघा. आता आन्सर याचं 26चा पाडा येतो का, 26 त्रिक किती येतात, 78 येतात. ओके. आणि हे जर दोघांची बेरीज केली आपली, तुम्हाला काय मिळणार सांगा, 27 भागिले 2 × 98. इथे जर आपण बघितलं तर आपलं वर आहे तसं दिलेलं आहे. याचं आन्सर काढा बघूया पटकन. 27 गुणिले 45. कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटर यूज करा, नाहीतर तोंडी हे करा. किती येतं आन्सर, पटकन सांगा किती येतं आन्सर. केलं तुम्ही, काय करू मी केलं, परितोष झालं. हा आन्सर त्याचं येतं 1 to 1. ओके. चालेल. सिंपल होतं. आपल्याला फक्त काय करायचं, आपल्याला सम ऑफ n नंबर म्हणजे पहिल्या n संख्यांची बेरीज फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. ओके. चला नेक्स्ट. इथे बघा पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढून सांगितलेली. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज. पहिला नंबर इथे 1 असणार आहे, बरोबर आहे. नंतर मला एक सांगा की 123वा नंबर कुठला असणार आहे सांगा. 123वा नंबर कुठला असणार आहे समसंख्या. मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं बघा, पहिला नंबर समजा 2 असेल, सॉरी सम आहे ना, तुम्ही पण मला आठवण करा, 2 आहे समसंख्या, इवन नंबर आहे, पहिला 2 असणार आहे. पहिला जर 2 असेल, अरे परत कोणतरी दीक्षा कोण काय करते दिसतंय ते तुम्हाला, काय परत प्रॉब्लेम आहे.
हे दिसतंय परितोष? परितोष नाही दिसत आहे सर. ती कोणतरी मध्ये हे करते कोणतरी. दीक्षा तुला समजतंय? तू मध्ये मध्ये प्रेझेंट करत बसू नको, डिस्टर्ब होतंय की ग सगळ्यांना. परत जर तू प्रेझेंट केलं तर मी तुला बाहेर काढणार हा. डिस्टर्ब करायचं नाही मध्ये मध्ये. चला बाहेर पडली, चांगली गोष्ट आहे. चला तर पहिली संख्या असते 2. तर आपण मगाशी बघितलेलं 10वा नंबर कसा काढायचो, समसंख्या 10वी कशी काढायचो आपण? 10वी समसंख्या कशी येणार आपण बघितलं ना मगाशी. 2 म्हणून करायचं. पहिली संख्या आपल्याला 1 मिळतं, 1 म्हणजे 2 आली. दुसरी संख्या 2 म्हणजे 2 into 2 झालं. तिसरी संख्या 6 मिळते, कशी मिळते? 2 into 3. तसे 1वी संख्या किती मिळणार मला? समसंख्या इवन नंबर किती मिळणार? 2 into 1 to 1. म्हणजे किती झाले सांगा? 2 4 6 झाले. ओके. आपल्याला पहिल्या 123 समसंख्यांची बेरीज करायला सांगितली, नैसर्गिक संख्यांची म्हणजे नॅचरल नंबर. तर आपण कुठलाही फॉर्म्युला वापरून करू शकतो, पण आपल्याला डिफरन्स पण आहे, सगळं माहिती आपल्याकडे आहे. तर आपण काय करूया, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे तो वापरूया. कुठला वापरणार सांगा? पहिला नंबर प्लस लास्ट नंबर. हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. तर पहिला आपल्याला एकूण संख्या किती आहेत? 123 आहे भागिले 2. पहिला नंबर आपला 2 आहे आणि शेवटचा नंबर आपला किती आहे सांगा? किती आहे शेवटचा नंबर? 246. म्हणजे काय आलं सांगा? 123 2 गुणुले याचं काय म्हणा सांगा? 248 होणार. आपण काय करणार सांगा? 2 ने ह्याला भागलं तर आपला 1 2 आणि 4 म्हणजे काय आलं सांगा? 123 into 124. हेच फॉर्म्युला आपण मगाशी काढलेला बघा. समसंख्यांची बेरीजसाठी आपण काय बघितलेलं? n into n minus 1, n plus 1 आपण बघितले बघा. इथे काय बघितलं? समसंख्यांची बेरीज पाहिजे असेल इवन नंबरची तर हा फॉर्म्युला आहे. आपण दोन्ही प्रकारे काढू शकतो बघा. डायरेक्टली मी काढू शकतो. जर एमसीक्यू टाईप असेल तर एवढं करायची गरज नाही, पण 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? सगळं द्यावं लागेल. एमसीक्यू टाईप असेल तर डायरेक्टली समसंख्यांची बेरीज कशी करणार? n into n plus 1 म्हणजे पहिला नंबर आहे ना 123 इंटू त्याच्या पुढचा नंबर. आपल्याला काय मिळणार सांगा? आन्सर मिळणार. एमसीक्यू टाईप असेल तर लक्षात आहे. आता 10वीमध्ये असेल तर तुमच्या स्टेपला काय असतं सांगा? मार्क्स असतात. हे सगळं तुम्हाला द्यावं लागेल. ओके. फक्त काय करतोय बघा, आपण फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू घालतो, बाकी काही करत नाहीये. ओके. तर दुसरा प्रॉब्लेम बघा. आपल्याला काय करायचंय? 1 to 30 3 नंबरचा क्वेश्चन आहे ना तो. 3 नंबरचा क्वेश्चन आहे. 3 कन्सिडर करू नका इथे. 1 to 350 यामध्ये सर्व समसंख्यांची बेरीज काढा. इथे फक्त इंग्लिशमध्ये त्यांनी काय चुकवलंय सांगा? इथे फॉर्म शब्द घेतलेला आहे. त्यामुळे मी सुद्धा प्रत्येक लेक्चरला चुकतो. लक्षात आहे. त्यामुळे इथे फॉर्म धरून मी कन्सिडर करतो. तर ऍक्च्युली बिटवीन आहे. फॉर्म आणि बिटवीन मध्ये फरक आहे. फॉर्म सांगितलं तर मला काय करावं लागेल? 350 पण कन्सिडर करावं लागेल. पण मराठीमध्ये त्यांनी बरोबर दिलंय बघा. एक व 350 मधील सांगितलंय, पण इंग्लिशमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये चुकवलेलं आहे. ओके. तर आपण काय करूया? कुठल्याही मेथडने तुम्ही जाऊ शकता. लक्षात आहे. कुठल्याही मेथडने तुम्ही जाऊ शकता, पण आपल्याला सध्या काय सांगा? समजा आपण काय केलं? यस एन इज इक्वल टू n/2 पहिला नंबर आणि लास्टचा नंबर कन्सिडर करा. हा फॉर्म्युला कन्सिडर केला तर प्रॉब्लेम काय? आपल्याकडे एकूण किती नंबर आहेत ते माहित नाही आपल्याला. लक्षात आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा एकूण किती नंबर आहेत ते आपल्याला काढावे लागेल. ते कसे काढणार? तर शेवटचा नंबर आपला, पहिला नंबर आपला a इक्वल टू 2 आहे आणि शेवटचा नंबर आपला समसंख्या आपण 350 येणार नाही. आपला किती येणार सांगा? 348 येणार. मधील आहे ना, फ्रॉम नाहीये, तर ते काय सांगा? बिटवीन आहे. पहिला नंबर 2 येणार आणि 348 आहे आणि सम संख्या म्हणजे डी म्हणजे आपलं काय येणार सांगा? 2 येणार. एवढं क्लिअर समजलं? एवढं क्लिअर समजलं का? हा. पहिला संख्या काय येणार सांगा? 2 येणार, 240. आता आपल्याला किती नंबर आहेत ते काढण्यासाठी आपल्याला TN वापरावं लागेल. अगोदरचा फॉर्म्युला आपला वापरावा लागेल. a प्लस n मायनस 1 डी करावं लागेल. आपल्याला n माहित नाहीये आणि हे आपल्याला माहित आहे किती आहे सांगा? 348 आहे.
लास्ट नंबर किती आहे सांगा 348 आहे. याची पण व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला n वजा 1 डी ची पण व्हॅल्यू माहिती आहे 348. ओके, हे दोन आहेत ते अधिक आहेत, त्या बाजूला गेल्यावर काय होणार सांगा वजा होणार. म्हणजे काय होणार सांगा इज इक्वल टू 348 मायनस 2 म्हणजे काय होणार 348 वजा 2 म्हणजे 346. ओके, समजलं एवढं. आता हे काय सांगा हे गुणाकार आहे, तुम्ही तिथे केल्यावर काय होणार सांगा भागाकार होणार. 346 भागिले 2 म्हणजे किती येते बघा 2 7 2 14 3 2 60. ओके, आणि n मायनस 1 आहे म्हणजे काय होणार सांगा वजा 1 आहे ते तिथे गेल्यावर काय होणार सांगा अधिक 1 होणार म्हणजे 174. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा n ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण इझिली काढू शकतो. n ची व्हॅल्यू मिळाली, पहिला टर्म माहित आहे, शेवटचा टर्म माहित आहे. मग मी काय करणार सांगा सम कसं काढणार n म्हणजे 174 आहे भागिले 2. दिसते तुम्हाला स्क्रीनवर काय वर घेऊ मी. हॅलो परितोष दिसतंय दिसतंय सर. दिसतंय ना. ओके, हो दिसतंय. पहिला टर्म आपला 2 आहे आणि शेवटचा टर्म काय आहे सांगा 348 आहे. काय बघूया याचा आन्सर. किती येतं बघा 340 म्हणजे 350 होणार आहे. म्हणजे ऍक्च्युली काय होणार सांगा मला सत्तर होणार बघा 174 ह्याचं हाफ केलं 350चं हाफ केलं तर 175 मिळणार. त्याचा आन्सर काढा. हे नंतर कॅल्क्युलेट करा, चला असू दे. हा, त्याचा आन्सर काढा, ते तुमचा आन्सर असणार आहे. ऍक्च्युली मगाचा फॉर्म्युला झाला बघा, मगाशी आपण काय वापरलेला n प्लस 1 मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे आपल्याला ते मिळेल. त्याच्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल सांगा नंबर काढावा लागेल. किती नंबर्स आहेत ते काढावे लागेल. 174 नंबर आहे, आपण काय करणार 174 प्लस 175. ओके, नंतर नेक्स्ट बघूया आपण. इथे आपल्याला काय दिले बघा एका अंकगणित शैलीचे 19वे पद 52 आहे. म्हणजे आपण लिहूया पहिले 19वे पद किती आहे सांगा 52 आहे. ते मी कसं लिहिणार सांगा a प्लस 19वे म्हणजे आपण इथे n ची व्हॅल्यू 19 घालणार मायनस 1 आणि डी आपल्याला दिलेलं नाहीये. म्हणजे काय झालं आपण a लिहिलं आपण प्लस 18d इक्वल टू 50. हे आपलं पहिलं इक्वेशन मिळालं. क्लिअर. दुसरं इक्वेशन आपल्याला काय दिलं बघा 38 व पेज म्हणजे 38 व पद किती आहे 128 आहे. परत मी मगाचाच फॉर्म्युला वापरणार कुठला आपला a प्लस 38 मायनस 1 डी म्हणजे आपल्याला काय मिळतं 128 इक्वल टू a प्लस 37 डी. आता आपल्याकडे दोन हे आहेत बघा, हा माझं इक्वेशन 1 झालं, हे माझं इक्वेशन 2 झालं. दोन्ही मी एकत्र करतो 52 a प्लस 18d. ओके, दुसरं आपलं 128 इक्वल टू a प्लस 37d. आता मी काय करतो वजाबाकी करतो. वजाबाकी केलं की चिन्ह काय होतं सांगा सगळी बदलतात जेणेकरून a आपला जाईल, डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. ओके, म्हणजे काय आलं सांगा मायनस 76 इक्वल टू ह्याची जर आपण केली तर किती येते मायनस 19d. ओके, आणि हे दोन्ही वजा वजा आहेत त्यामुळे काय होणार सांगा अधिक होणार 19d. म्हणजे डी ची व्हॅल्यू आपली काय होणार सांगा 19च्या पाड्यामध्ये डी 76 आहे. डी ची व्हॅल्यू काय मिळणार मला 4 मिळणार. ओके, डी ची व्हॅल्यू 4 मिळाली आपली. आता आपण काय करणार तर ती व्हॅल्यू कुठल्याही फॉर्म्युलामध्ये घाला. मी समजा पहिल्या फॉर्म्युलामध्ये घालतो, पहिल्या इक्वेशन मध्ये घालतो, फॉर्म्युला नाही. a प्लस इथे 18d आहे, मग मी काय करणार 18 इंटू 4 करणार. 18 चौक 72 होता. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा 52 इज इक्वल टू a प्लस 72. हे जर 72 त्या बाजूला घेऊन गेलो तर आपल्याला काय मिळणार सांगा a ची व्हॅल्यू मायनस 20 मिळेल. आपल्याकडे काय काय आहे बघा आता a ची व्हॅल्यू मायनस 20 आहे, मायनस 20 आहे, डी ची व्हॅल्यू पण आहे
आणि आपल्याला काढायला सांगितलं ते 56 पदाची बेरीज करा. तर तिच्या पहिल्या 56 पदाची बेरीज करा. तर मी नेक्स्ट पेजवर घेतोय. ओके, आपल्याकडे काय काय बघा. ए ची व्हॅल्यू -20 आहे. डी ची आपण किती काढलेली? O काढलेली. आणि आपल्याला विचारलंय का पहिल्या 56 पदाची, म्हणजे आपल्याला S56 पदाची काय करायची? बेरीज करायची. आपला फॉर्म्युला काय सांगा? n/2. कुठलाही वापरा तुम्ही. कुठला वापरूया आपण? 2a प्लस, कारण शेवटचा नाही आपल्याला, नंबर नाही आहे, n-1. ओके, सगळी व्हॅल्यू मी घालतो बघा. n ची व्हॅल्यू आपली 56 आहे भागिले 2 -20 × 2. पहिलं आपण a लिहिले, 2 लिहूया, नाही तर पहिल्यांदा 2 × -20 प्लस 56 वजा 1 आणि डी ची व्हॅल्यू असते 4. ओके, याचा जर भागाकार केला तर 28 × बरोबर ना, 28 × 56 हे -40 येतं. हे प्लस 55 × 4 ला. ओके, हे जर आपण सॉल्व्ह केलं 28, याची ती बहुतेक 220 आहे ना, 524 220 आहे ना, प्लस 200 म्हणजे 28 गुणिले किती आहे ना, 180. त्याचा आन्सर काढावा. पटकन काढा आन्सर. अठराचा पाढा येतो ना? 18चा पाढा येतो का? किती येतं आन्सर? किती येतं? किती येतं रे? एवढा वेळ किती? याच्यामध्ये टाकवा, आवाज जरा हे होतोय, याच्यावर टाकवा ना, चार्ट मध्ये टाक. बरोबर आहे, 5040. ओके, नेक्स्ट बघा. इथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. इथे सुद्धा मराठीमध्ये बरोबर दिलाय आणि इंग्लिशमध्ये त्यांनी चुकवलंय. इथे पण फ्रॉम शब्द वापरलाय बघा, त्याच्याबद्दल बिटवीन पाहिजे होता, फ्रॉम वापरलाय. इथे आपल्याला काय काय दिलं? एकूण संख्या किती ते दिले? 4च्या दरम्यान 4ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्येची आपल्याला n काढायचे आहे. आपल्याकडे n नाहीये, किती संख्या ते आपल्याला माहित नाहीये. भाग जाणाऱ्या नैसर्गिक हे काढण्यात खालील कृती करा. म्हणजे आपल्याला सम वगैरे नाही सांगितलंय, फक्त काय हे इव्हन नंबर नाही सांगितले, समसंख्या नाही सांगितली. a ची व्हॅल्यू 1 असणार आहे. a ची व्हॅल्यू नाही, आपल्याला दरम्याने सांगितले. a ची व्हॅल्यू आपली 2 असणार. ओके, a ची व्हॅल्यू आपली काय असणार आहे सांगा? 2 असणार आहे. का ते लक्षात आलं? दरम्याने सांगितलंय. नंतर डी ची व्हॅल्यू किती असणार आहे? डी ची व्हॅल्यू किती असणार? पटकन सांगा. हॅलो, बोला किती पटकन. डी ची व्हॅल्यू किती असणार? 4. हो असणार, कारण आपल्या फोन हे भाग झालेली संख्या हो असणार. आणि शेवटची नंबर किती असणार सांगा? शेवटचा नंबर किती असणार? 140च्या अगोदरचा नंबर कुठला आहे सांगा? 139. त्याला भाग जातो का 4ने? नाही जात. 138 ला भाग जातो का? जातो. 138 ला भाग जातो का? हा, जातो काय? जात नाही, नाही जात. 136 ला 7 ला जातो? नाही जात. 7 आहे त्यामुळे जाणारच नाही. 136 ला जातो, त्यामुळे शेवटचा नंबर आपला काय असणार सांगा? 136 असतो. TN म्हणजे आपला 136 लिहिणार. ओके, आता किती नंबर आहेत ते आपल्याला काढायचे. मग मी काय करणार सांगा? 136 इक्वल टू ए म्हणजे आपलं काय सांगा? 2 आहे. ओके, ए म्हणजे आपलं 4, सॉरी 2 नाही,
मी चुकून लिहिले इथे चुकलंय मी, तुम्ही पण हे केले ना बा. पहिला नंबर आपला काय येणार सांगा, 4 येणार. 4 ने भाग झालेली संख्या म्हणजे काय येणार सांगा, 4 येणार. प्लस एन आपल्याला माहित नाही, n-1 डिफरन्स आपल्याला माहित आहे 4. त्याच्यावरून एन ची व्हॅल्यू किती येते बघा, हे 4 या बाजूला गेले 132 झाले, वजा केले तर, आणि याने इक्वल टू काय झालं सांगा, n-1 गुणुले 4 झाले. ह्या 4 ने याला भागलं तर आन्सर किती येते सांगा, 33 येतं. इज इक्वल टू n-1 झालं. ओके, आता हे 1 आहे ते या बाजूला गेले तर 34 होणार. एन ची व्हॅल्यू आपली काय येणार सांगा, 34 येणार. एन ची व्हॅल्यू काय येणार आपल्याला, 34 मिळणार. हे फिलिंग द ब्लँक मध्ये घाला तुम्ही, मी ते डायरेक्टली सोडून दाखवलं. आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय करायचं सांगा, बेरीज करायची. मग आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल, SN वापरावा लागेल. लक्षात आहे. एन ची संख्या आपण काढलेली आहे, किती संख्या, 34 काढलेली आहे. n/2. इथे आपण कुठलाही वापरा, कुठलाही फॉर्म्युला वापरा तुम्ही. आपला पहिला नंबर माहित आहे आणि शेवटचा नंबर माहित आहे, ही मेथड इझी पडेल बघा. ओके, पहिला नंबर माहित आहे आणि शेवटचा नंबर माहित आहे, त्याच्यावर काढा ना तुम्ही. किती येतात, n म्हणजे 34 आहे अपॉन 2 आणि 140 होता. हे 17 होता, 17 गुणिले 40 करा. 17 गुणिले 40 नाही, 140, हा सॉरी 140 होता. किती येतं आन्सर बघा, किती, पाठव मला, 238. 238 नाही येते बघ, सारखं बघा ते. 17 चोक 68, 17 1 17 आणि 7 23, 2380 येत आहे. 2380 बरोबर आहे. हा बरोबर पाठवलंय. ओके चालेल. चला नेक्स्ट बघायचंय आपल्याला. आपल्याला काय काय सांगितलंय ते बघा. तर आपल्याला काय सांगितलं, एक अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 55 पदाची बेरीज 3300 आहे, तर 27वे पद काढा. आपल्याला काय सांगितलंय सांगा, 55व्या बेरीज सांगितलेलं आहे. ही किती दिलेलं आहे, 3300 दिलेली आहे. ओके, मग मी काय करू शकतो, ही अशी लिहू शकतो. फॉर्म्युला लिहितो पहिल्यांदा मी. आपण काय करतो, 2a प्लस n मायनस, फक्त फॉर्म्युला पार्ट पाहिजे बघा, तर तुम्हाला हे जमणार आहे. लक्षात आहे. n म्हणजे किती आहे आपला, n म्हणजे 55. ओके, मग इथे खाली ना मी 55/2. 2 आपल्याला माहित नाहीये, n माहित आहे आपल्याला, 55 वरचा 1d. ओके, इथे 3300 आहे. ते मी काय करतो, 2 या बाजूला आणतो, म्हणजे काय आलं, आणि 55 मी खाली आणतो. ओके, एवढं केलं. नंतर आपल्याला हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळतं, हे 56 मिनिट. ओके, आता मी काय करतो, 54 हे मी असं लिहू शकतो बघा. 2 बाहेर काढतो आपण, a प्लस 27d लिहितो. ओके, 2 आपण काय करू, इकडे आणूया, म्हणजे काय आलं ते 6600 भागिले 55 गुणुले 2, हे 2 या बाजूला आणले तर a प्लस 27d. ओके, याचा आन्सर काढा बघूया पटकन. याचं परत ते 3300 येणार, 3300 भागिले 55. किती येतं, डायरेक्टली 11 ने भाग जाणार बघा. 300 भागिले 5 होणार, म्हणजे 60. बरोबर.
60. आता आपल्याला काय मिळालं सांगा, ए प्लस 27D इज इक्वल टू 60 मिळालं. आपल्याला काय काढायला सांगितलं ते पण बघूया. 28वे पद काढा म्हणून सांगितलं. 28वे पद आपल्याला कसं मिळणार सांगा, 28 इज इक्वल टू ए प्लस 28 वजा 1D. म्हणजे आपल्याला कुठलं पाहिजे आन्सर, 27D च पाहिजे. ए प्लस 27D च आन्सर पाहिजे आणि ते आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे. त्यामुळे हे त्याचं काय असणार सांगा आन्सर. आपल्याला फक्त टर्म हा आणायचा आहे बघा, ए प्लस 27D. ए प्लस 27D म्हणजे काय सांगा, 28वा टर्म. त्यामुळे आपल्याला आन्सर काय झालेलं आहे डायरेक्टली मिळालं आणि वेगळं काय करायची आपल्याला गरजच नाही. क्लिअर क्लिअर का नाही. इथे फक्त इथे कॅल्क्युलेशन करताना काय चुकू नका बाबा, बाकी सिंपल आहे एकदम. चला नेक्स्ट. इथे बघा 3 तुम्हाला काय दिले, 80 मध्ये असलेले काय दिलेले आहे, टर्म दिलेले आहेत आणि त्या 3 कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमांगत पदांची बेरीज 27 होते व गुणाकार 504 होते. काय होत आहे, जर सम केलं म्हणजे बेरीज केली तर काय होतंय 27 होतं आणि गुणाकार 504 होतं. तर ती पद शोधा. तर त्याच्यासाठी त्याने आपल्याला एक हिंट दिलेली आहे बघा. पद कुठले आहेत सांगा, ए मायनस बी, दुसरं ए आणि तिसरं ए प्लस डी. ओके. तर पहिली कंडिशन काय बघा, त्या सगळ्यांची बेरीज केली आपण, ए मायनस डी अधिक ए प्लस डी. आपल्याला दिली त्याने 27 होतं म्हणून दिलं. तर इथे बघा वजा डी आय प्लस डी आय गेलं म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, 3a इज इक्वल टू 27. म्हणून ए इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 9 मिळालं. ओके. पहिल्या कंडिशन प्रमाणे ए इज इक्वल टू आपल्याला 9 मिळालं. ओके. तर आता आपल्याला काय करायचंय, तर दुसरं बघूया आपण, त्यांचा गुणाकार. गुणाकार म्हणजे काय म्हणा सांगा, ए मायनस डी गुणुले ए प्लस डी. याचं उत्तर काय येते म्हणून सांगितलं, 504 येते म्हणून सांगितलं. ओके. तर मी काय करतो बघा, याचा आणि याचा गुणाकार करतो. आपल्याला माहित आहे बघा, ए प्लस बी गुणुले ए मायनस बी ए वजा बी म्हणजे काय ते सांगा, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. हे दोन्हींचा गुणाकार केला तुम्हाला काय ना सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे गुणुले 504. पण आपल्याला ए ची व्हॅल्यू माहित आहे बघा, ए ची व्हॅल्यू माहित आहे किती आहे सांगा, 9 काढलेले आहे. ओके. आपण काय करणार सांगा, ए स्क्वेअर म्हणजे काय होणार, ए चा वर्ग म्हणजे काय होणार 81 होणार वजा बी चा वर्ग. ए आहे ते 9 आहे आणि 504. आता हे या बाजूला घेऊन गेलो मी तर मला काय मिळणार सांगा, 81 वजा बी स्क्वेअर बी चा वर्ग इक्वल टू 504 भागिले 9. आता 504 भागिले 9 केलं तर आपलं काय होतात, 9 56. 56 येतो. ओके. म्हणजेच आपल्याला 81 मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 56 मिळालंय. बी मी त्या बाजूला घेऊन जातो म्हणजे प्लस झाले ते आणि 81 हे 56 या बाजूला घेऊन येतो बीचा वर्ग. हे जर काढलं तर आपलं 5-25. बी नाही हा डी आहे, सॉरी मी बी लिहिलं त्याला सगळीकडे, डी आहे ते, आपण डी कन्सिडर केला. डी ची व्हॅल्यू काय येणार सांगा, 25. डी स्क्वेअरची पण 25, डी चा वर्ग 25 आहे ना, त्यामुळे डी आपल्याला काय मिळणार सांगा, 5 मिळेल. ओके. आता आपल्याला काय काय मिळालं बघा, ए इज इक्वल टू 9 मिळाला आणि डी इज इक्वल टू 5 मिळाला. आपण काय करणार, पहिला टर्म आपला काय होणार सांगा, पहिला टर्म ए मायनस डी म्हणजे काय होणार सांगा, 9 वजा 5. सॉरी आम्ही काय करू शकतो बघा, प्लस आणि मायनस असणार आहे. 25 म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे सांगा, 5चा पण स्क्वेअर असू शकतो आणि वजा 5चा पण स्क्वेअर असू शकतो. त्यामुळे आपण काय करणार, प्लस किंवा वजा 5 कन्सिडर करणार. त्यामुळे पहिला आपण काय करूया, प्लस कन्सिडर करूया. 9 वजा 5 म्हणजे काय आलं, पहिला टर्म काय आला सांगा, 4 झाला. दुसरा टर्म आपला तो 9 आहे ना आणि तिसरा टर्म 9 प्लस 5 म्हणजे काय होणार 14. हे आपलं एक आन्सर झाला. जेव्हा आपण कन्सिडर काय करतो सांगा, डी ची व्हॅल्यू काय करतो, 5 कन्सिडर करतो. आता डी ची व्हॅल्यू जर -5 कन्सिडर केली तर आपलं काय होणार, ते मी
इथे लिहितो. जे 5 कन्सिडर केले -5, तर ए मायनस डी म्हणजे काय होणार सांगा. ए ची व्हॅल्यू 9 वजा 5 म्हणजे काय होणार सांगा 14 होणार. वजा अधिक होणार. दुसरी ए ची व्हॅल्यू तीच राहणार 9 राहणार. आणि तिसरं ए प्लस डी म्हणजे काय होणार सांगा 9 वजा 5 होणार म्हणजे काय होणार 4. म्हणजे आन्सर त्याचं कसं असणार. एक तर ते अशा प्रकारे असणार 9 14 किंवा 14 9 आणि 4 दोन्ही आन्सर. ही पण चालू शकते एपी मधले आणि ही पण वाढू शकते. दोघांची आन्सर काय येणार सांगा सेम येणार. आणि एक प्रॉब्लेम बघूया आपण. आणि 2 आहेत बहुतेक काही काय बघूया. 2 आहे. फाइंड 4 consecutive term in an AP which sum is 12 आणि third and fourth term is 14. लक्षात आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलं तर 4 क्रमांकापर्यंतची बेरीज आपल्याला कुठले धरायचे ते सांगितलं. मग सरकत करायचे बघा. ए मायनस डी अधिक ए अधिक 4 टर्म आपल्याला दिलेले आहेत बघा. कुठले धरायचे. हा पहिला टर्म, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. त्यांची काय करायची बेरीज करायची. यांची बेरीज केली तर आपल्याला 12 येतात. आन्सर काय ते सांगा 12 येतात. ओके. तर आपण काय करूया बघा. डी आपलं गेलं इथे 1 2 3 4 म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा 4a प्लस 2b इक्वल आपल्याला काय मिळालं सांगा 12 मिळालं. नंतर सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म. थर्ड अँड फोर्थ टर्म आपल्याला कसा मिळणार. थर्ड म्हणजे कुठला झाला सांगा हा आणि हा. म्हणजे कुठला हा आणि हा. त्यांची जर आपण बेरीज केली तर काय मिळते आपल्याला ए प्लस डी अधिक ए प्लस 2d ते आपल्याला दिले 14 दिलं. म्हणजे आपण काय लिहू शकतो का 2a प्लस 3d इक्वल टू 2a प्लस 3d हे 14. 2 इक्वेशन आपल्याला मिळाले बघा. पहिलं इक्वेशन काय सांगा 4a प्लस 2d इक्वल टू 12. ओके. आणि दुसरं इक्वेशन 2a प्लस 3d बरोबर आपल्याला 14. ह्याला आपण काय करूया 2 ने गुणूया. दुसऱ्या इक्वेशनला आपण काय करूया 2 ने गुणूया. पहिलं इक्वेशन मी तसंच ठेवतो. दुसऱ्या इक्वेशनला 2 ने गुणलं तर 4a झाला. याला 2 ने गुणलं तर 6d झाला. आणि याला 2 ने गुणलं तर काय झालं सांगा 14 दुनी 28. बरोबर ना. 6 4 3 दुनी 6 14 दुनी 28. आता वजाबाकी करतो. इथे आपल्याला काय मिळणार 4d इक्वल टू 16 म्हणजे डी म्हणजे आपल्याला काय मिळणार सगळं हे दोन्ही प्लस प्लस होणार. 4d इक्वल टू 16 डी इज इक्वल टू 16/4 म्हणजे काय मिळणार 4. ओके. ही जर व्हॅल्यू आपण याच्यामध्ये घातली या इक्वेशन मध्ये आपण डी ची व्हॅल्यू घातली आपलं इक्वेशन काय होणार ते मी इथे वर लिहितो. 4a प्लस 4 आहे डी ची व्हॅल्यू 2 into 4 इज इक्वल टू 12 म्हणजे 4a 4 दोन्ही 8 आहेत ते त्या बाजूला गेले की काय होणार वजा होणार 4 होणार. a इज इक्वल टू 1 म्हणजे आपल्याला a इज इक्वल टू 1 मिळालं आणि d इज इक्वल टू आपल्याला 4 मिळालं. आता तुम्ही इझिली काढू शकता. a मायनस डी पहिला टर्म काय होणार 1 वजा 4 म्हणजे आपल्याला वजा 3 मिळेल. 1 प्लस 4 म्हणजे काय मिळणार 5. सॉरी 1 नाही एकच मिळणार. दुसरा टर्म ए आहे ना सॉरी 2 मिळणार. दुसरा टर्म आपला काय सांगा ए आहे. ए म्हणजे नुसता 1 आहे ना. तिसरा टर्म ए प्लस डी म्हणजे 1 प्लस 4 म्हणजे काय होणार 5 येणार. आणि चौथा त्याच्या पुढचा 1 प्लस 8 होणार म्हणजे काय होणार 9 येणार. आपला आन्सर काय येणार सांगा -3. त्याची फक्त काय करायची व्हॅल्यू किती घालायची आणि काढायची हे आपलं काय झालं. ओके. आणि एक शेवटचा घेऊया आपण 5-10 मिनिटं घेऊया अजून आणि संपूया आपण. ओके. तर एका अंकगणित श्रेणीचे 90 पट शून्य आहे. 90 पट शून्य आहे. आपण पहिल्यांदा लिहूया 9 पट शून्य आहे म्हणजे काय लिहिणार a प्लस 9 वजा 1 डी म्हणजे आपण काय लिहिणार सांगा a प्लस 8d
इज इक्वल टू 0. 0 दिलेलं आहे. ओके. दुसरं काय सांगितलंय, तर सिद्ध करा 29वे पद हे 19च्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा. तर मी काय करतो, पहिल्यांदा 29वे पद आपण लिहूया. काय ना सांगा, ए प्लस 29 माझा एक डी, म्हणजे काय आलं सांगा, ए प्लस 28 डी. हे किती पद आला, 29 पद आला. आता आपण काय करूया, 19 वर काढूया. 19 वजा 1 डी म्हणजे काय आलं सांगा, ए प्लस 18 डी. ओके. आता मी काय करतो सांगा, 2 इंटू काय करतो, कारण याची दुप्पट करूया, या पदाची काय करूया, दुप्पट करूया. म्हणजे काय होते ते आपण बघूया. या पदाची दुप्पट केली तर काय म्हणा सांगा, ह्याला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. आपल्याला काय मिळणार, 2a प्लस 18 दुनी 36, बरोबर आहे. 36 डी झाले. आता मी काय करतो सांगा, आपल्याला 329 किती पाहिजे, ए प्लस 28 पाहिजे. मग मी हे काय करतो, ए प्लस ए लिहू शकतो. 2a म्हणजे ए प्लस ए झाला. आणि तो टर्म मी कसा लिहितो का, 28 डी प्लस